नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे आणि गेल्या आठवड्यातली महाराष्ट्रातली सर्वात मोठी घटना म्हणजे उद्धवजी ठाकरे आणि प्रकाशजी आंबेडकर म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची झालेली युती, ज्याला शिवशक्ती आणि भीमशक्तीची युती म्हटली जाते आहे. त्या युतीच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आणि ही युती किती खरी किती खोटी या संदर्भातला आपला हा आजचा म्हणजे विषय आहे. आणि या विषयासोबत आपल्यासोबत सहभागी होण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेचे प्रवक्ते लक्ष्मण हाके सर आहेत. त्यानंतर आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे फारुक अहमद सर या ठिकाणी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे सर आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झाले. थोड्या वेळात काँग्रेसचे राजू वाघमारे आपल्यासोबत सहभागी होणार आहेत आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीनं राहुल लोंढे आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आपल्यासोबत मुंबईचे प्रभारी प्रशांत इंगळे सर आपल्यासोबत आहेत. तुम्हा सगळ्या पाहुण्यांचं मी स्वागत करतो. सर्वात पहिल्यांदा मी ज्यांची युती झालेली आहे त्या युतीच्या संदर्भात त्यांची मतं काय आहेत त्या पक्षांच्या प्रवक्त्यांकडे जाणार आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा लक्ष्मण हाके सरांकडे जाणार आहे. लक्ष्मण हाके सर, तुम्ही तुमच्या पक्षाने युती केलेली आहे, काय त्याच्या मागची भूमिका आहे? काय शिवशक्ती आणि भीमशक्ती खरोखर आहे काही? महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये जो शिवशक्ती आणि भीमशक्तीचा जो प्रयोग केलेला आहे तो खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य माणसाला, ग्रासरूटला, आणि वंचित बहुजन आघाडी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामधल्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या सर्व समाज बांधवांना एकत्रित घेऊन जो शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग केलेला आहे त्या प्रयोगाला महाराष्ट्रामधून सर्वसामान्य माणसांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटत आहे. आणि आमच्या पक्षप्रमुखांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला माझ्यासारखा कार्यकर्ता 100% पूर्णपणे सपोर्ट करत आहे आणि आमच्या पक्षप्रमुखांच्या आदेशाप्रमाणे लक्ष्मण हाकेंचा काहीतरी तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क कमी झालाय, त्यांचा आवाज येत नाहीये. आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे फारुक अहमद आहेत. त्यांची भूमिका जाणून घेऊया. फारुक अहमद जी, तुम्ही युती केलेली आहे, काय म्हणणं आहे शिवशक्ती भीमशक्तीबद्दल? किरणजी, सगळ्यात आधी तर मला एक गोष्टीची खंत व्यक्त करावी लागते की खूप दुःखद आहे की आपण जे चर्चेचा मूळ विषय ठेवलेला आहे याच्यामध्ये खरं किंवा खोटं असं जे आपण विषय मांडलेला आहे हे खूप नकारात्मक आहे. एकीकडे माध्यमांचा सगळा स्पेस हा गोदी मीडियाने बरबटलेला असताना एक पर्यायी माध्यम म्हणून काही पोर्टलकडे लोक बघतात, पण हे खूप दुःखानं सांगावं लागते, खूप दुर्दैवी बाब आहे की आपल्याकडून सुद्धा आम्हाला याच पद्धतीची ट्रीटमेंट जी दिली जाते. कारण ज्या दिवशी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आणि माननीय उद्धव ठाकरेंनी युतीची घोषणा केली त्या दिवशी केवळ बीजेपी कडूनच नकारात्मकता दर्शवण्यात आली होती. परंतु आपणही त्या पद्धतीनं बीजेपीनं जी लाईन नकारात्मकतेची या युतीकडे केली होती तीच ओढण्याचं काम आपणही करत आहात का? इतर प्रस्थापित पक्षांच्या बाबतीत असा कधी नकारात्मक विषय घेतलेला मला तरी नेमकं कधी आठवत नाही आहे. आणि जेव्हा वंचित समूहाच्या राजकारणाची बाब येते, जेव्हा वंचित पक्षांचं काहीतरी वंचित समुदायाला मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला जातो त्यात नकारात्मकता शोधण्यामागं काय हेतू आहे? तर हे पण पूर्वाग्रह आणि भरम पसरवण्याचं काम प्रसार माध्यमाच्या वतीने जे होतोय तेही आपल्याकडूनच होतंय असं वाटत नाही आहे का? खरं तर हा विषय इतका निगेटिव्ह होता की या विषयाच्या अनुषंगानं सहभागी व्हायचं नाही असा प्राथमिक निर्णय आमच्या पक्षाने घेतला होता. परंतु आपला जे हेतू दिसून आला की या युतीला निगेटिव्ह परसेप्शन तयार करण्याच्या माध्यमातून या विषयाला भरकटू देता कामा नये आणि त्या अनुषंगाने आम्ही आज याच्यामध्ये सहभागी झालेलो आहोत. तर पहिली तर माझी ही खंत आपल्याला व आपल्या व्यवस्थापनाला, आपल्या संपादकीय मंडळाला आहे की जेव्हा वंचित समूहांच्या राजकारणाची बाब येते तेव्हा आपण किमान सकारात्मकता या पर्यायी माध्यम म्हणून
तुम्हाला आम्हाला स्वीकारावंच वाटतंय, पण ते वाटण्यासारखं आधारही वाटलं पाहिजे, एवढी तुमच्याकडून माफक अपेक्षा आहे. आणि राहिला प्रश्न की जी युती तुमची झालेली आहे, खंत पोचलेली आहे, कोणतीही तुम्ही मुद्दा मांडा सर. ते मुद्दाच मांडतोय की कोणताही पक्ष जेव्हा युती आघाडीमध्ये जातो ते आपल्या एका प्रामाणिक हेतून जात असतो. आणि वंचित बहुजन आघाडीचं जे निर्णय आहे शिवसेनेसोबत जाण्याचा, तो निर्णय काय अर्ध्या रात्रीतून घडलेला नाही आहे. एकूणच आपण बघता की काही काळापासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आम्ही काँग्रेस सोबत आणि शिवसेनेसोबत जायची आमची इच्छा आहे हे वक्तव्य केलेलं होतं. आणि त्या दिशेनं ही युती आघाडी पुढे गेलेली आहे. आणि आमची ही युती, आमची आघाडी 100% प्रामाणिकपणे केलेली आहे. आणि 100% या युती आणि आघाडीचे सकारात्मक परिणाम येणाऱ्या महाराष्ट्राच्या पटलावर आपल्याला दिसून येणार आहेत. ओके, येणाऱ्या काळामध्ये ही प्रामाणिकपणे युती आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 100% परिणाम दिसून येतील, अशा प्रकारची प्रतिक्रिया फारुख अहमद, वंचित बहुजन आघाडीचे जे प्रवक्ते, त्यांनी व्यक्त केलेला आहे. मी राहुल लोंढे यांच्याकडे जाणार आहे, कारण की त्यांनी सुद्धा, त्यांच्या सुद्धा पक्षाने आमचीच शिवशक्ती आणि भीमशक्ती खरी आहे अशा नंतरचा नारा लावला होता त्यांच्या असणाऱ्या पक्षातल्या लोकांनी. राहुलजी, तुम्ही काय सांगाल? तुम्ही कसं ह्या राजकीय घटनेकडे पाहता? बरं किरणजी, नमस्कार. जय भीम सर्वांना. आपण जो आता उल्लेख केला की आमची युती खरी, असा बाळासाहेबांच्या कुठल्याही नेत्याने, पदाधिकाऱ्याने किंवा प्रवक्त्याने अजिबात म्हटलेलं नाहीये. आदरणीय जसं महाराष्ट्रातली रिपब्लिकन चळवळ, आंबेडकर चळवळ आपण पाहत आलेलो आहे, ऐकत आलोय, वाचत आलेलो आहे. या प्रकाश आंबेडकर साहेब असतील, रामदास आठवले असतील, रासू गवळे असतील किंवा जोगेंद्र कवाडे सर असतील किंवा नामदेव ढसाळ साहेब असतील, या जे 5 माननीय नेते होते, त्यांनी आंबेडकर चळवळ खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या गावागावात रुजवली, पोहोचवली आणि आंबेडकरी विचार आणखी पुढे नेण्याचं काम या नेत्यांनी केलेलं आहे. त्यामध्ये योगेंद्र कवाडे सरांचा सुद्धा मला वाटतं वरचा नंबर लागतोय. किंवा ती नामांतराची चळवळ असेल किंवा त्यावेळेचे काही आंदोलन असतील, तर योगेंद्र कवाडे सर यांनी हा पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. पूर्ण महाराष्ट्रामध्ये झंझावती दौरे केले होते. त्यांची जी वाणी होती, त्यांची जी भाषणं होती, मला तर असं आठवतं की त्यांच्या भाषणांमुळे 21 जिल्ह्यांमध्ये कवाडे सरांना भाषणाला बंदी घालण्यात आली होती. मुंबईमध्ये 6 महिने त्यांना प्रवेश बंदी होती. म्हणजे एवढे जहाल आंबेडकर चळवळीचे नेते. राहुलजी, उद्धव ठाकरेजी आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीला तुम्ही शिवशक्ती भीमशक्तीची युती म्हणता का? नाही, हे बघा, शिवशक्ती भीमशक्ती युती, आता योगेंद्र कवाडे सर आमच्या बरोबर आहेत, रामदास आठवले सर युती बरोबर आहेत, मग भीमशक्ती एकाच बाजूला कशी काय जाऊ शकते? भीमशक्ती म्हणजे प्रकाश आंबेडकर असा जो समज आहे काही लोकांचा, तो मला वाटतं पूर्णपणे चुकीचा आहे. माननीय बाळासाहेब आंबेडकर हे उच्च शिक्षित आहेत, वंचित आघाडीचे नेते आहेत, प्रमुख आहेत, पण ते बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे येतात, ते उद्धव ठाकरे गटाकडे त्या शिवसेनेकडे गेले, म्हणजे पूर्ण भीमशक्ती तिकडे गेली असं म्हणणं चुकीचं ठराव आहे. कारण हा जो भीम सैनिक आहे किंवा आंबेडकरी समाज, आता मी स्वतः आंबेडकरी समाजातला मुलगा आहे, मी बौद्ध समाजातला मुलगा आहे, पण मी आज शिवसेनेचा प्रवक्ता आहे. मी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून या ठिकाणी बसलेलो आहे. म्हणजे असं त्याचा तुम्ही अर्थ असा काढू शकत नाही ना की कोणीतरी बोलला हा म्हणजे राहुल लोंढे तिथे भीमशक्ती तिकडे गेले, असं नाहीये. ज्याला ज्याला जे विचार पटतात, आता एकनाथ शिंदे साहेबांचे विचार योगेंद्र कवाडे सरांना पटले म्हणून ते आमच्याकडे आले, आमची युती झालेली आहे. पण प्रकाश आंबेडकर साहेब उद्धव ठाकरेंकडे गेले म्हणजे पूर्ण भीमशक्ती गेली, असा जर कोणाचा समज असेल तो निखालस खोटा आहे, संपूर्णपणे तो खोटा आहे. आणि जो कोणी दावा करत असेल हा 1000% चुकीचा दावा आहे. ठीक आहे, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे राहुलजी. मी महेश तपासे सरांकडे आहे, त्यांचा दांडगा अनुभव या संदर्भातला आहे, त्यांनी अनेक युत्या या संदर्भातल्या पाहिलेल्या आहेत. महेशजी, काय सांगाल तुम्ही कसं या युतीकडे पाहता? बघा, सर्वात पहिली गोष्ट अशी आहे की बाळासाहेब म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाबरोबर आघाडी केली, युती केली. आता ती युतीचा फायदा महापालिकेच्या संदर्भात असेल, MMR रिजनला इतर महापालिका असतील, या भविष्यात काळात जर ती व्यवस्थित चालली तर विधानसभा आणि लोकसभेला देखील त्याचा फायदा होऊ शकेल. आता ह्या पॅनलवर असणारे सगळेच माझे मित्र, राहुल लोंढे माझे मित्र, प्रशांत मित्र, आपणही किरणजी माझे चांगले सहकारी मित्र आहेत. त्याच्यामुळे बहुजनांची चळवळ, मला वाटतं आपण चारही जे आहोत या पॅनलमध्ये, आपण सर्वांनी बहुजनांची चळवळ अतिशय जवळून पाहिलेली आहे. आणि बहुजनी समाज की आंबेडकरी समाज जो आहे हा प्रखरतेने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे. परंतु जिकडे जिकडे आपला व्यक्ती असतो, आपला माणूस असतो, त्याला बळ देण्याचे काम, त्याला आंबेडकरी विचारांची ताकद देण्याचं काम, त्याला आंबेडकरी विचारांचं मत देण्याचं काम हे स्थानिक पातळीवरचे नेते करत असतात.
मॅक्रो पिक्चर जर पाहिलं तर जातीय व्यवस्थेच्या विरोधामध्ये सातत्याने आंबेडकरी समाज राहिलेला आहे. आता ठीक आहे, मोदी सरकार आलं, मोदी सरकार आल्यानंतर आठवले साहेबांनी एक वेगळी भूमिका घेतली. कालपर्यंत कवाडे सर आमच्या सोबत होते, आता त्यांनी एक वेगळी भूमिका घेतली. आता प्रत्येकाचं परसेप्शन प्रत्येक गोष्टीसाठी वेगळे. एकंदरीतच बहुजन समाजामध्ये भक्कम एकमेव असं नेतृत्व असण्याची आवश्यकता आहे. ते आज दुर्दैवाने होत नाही. त्याच्यामध्ये मला वाटतं आपण सर्वच जण दोषी आहोत. आता 5 मिनिटं कुणाची आघाडी कुणासोबत झाली हा 5 मिनिटं विषय बाजूला ठेवूया, परंतु बहुजन समाज एकत्रित म्हणून जर आपण विचार केला तर मोदी सरकारच्या 8-9 वर्षाच्या राजवटीमध्ये बहुजन वर्गाला, मागासवर्गीय समाजाला काय मिळालं ह्याचा आपण प्रत्येकाने विचार करण्याची आवश्यकता आहे. कोणाचं कोणासोबत अलायन्स असू शकतो, कोणाची मैत्री असू शकतो, कोणाचा नेता असू शकतो, हे मी सगळ्या गोष्टी मान्य करतो. परंतु संपूर्ण जर पिक्चर पाहिलं तर उद्याच्या मागासलेल्या समाजातले तरुण मुलं मुली तुम्हाला आणि मला प्रश्न विचारणार की ह्या देशामध्ये जेव्हा मागासवर्गीय समाजावर या सरकारच्या माध्यमातून अन्याय आणि अत्याचार होत होता तेव्हा तुम्ही आमचं हितांचं रक्षण का केलं नाही? आज नाही पण 10 वर्षानंतर आपली मुलं बाळ किंवा त्यांची मुलं बाळ आपल्याला हा प्रश्न नक्की, आणि त्या प्रश्नाचं उत्तर हे आपण सर्वांनी शोधण्याची आवश्यकता आहे. स्थानिक आघाड्या, मला नगरसेवक बनायचे, मी इकडे गेलो, मला तिकडनं काय 2 पैसे मिळतात, मी तिकडे गेलो, हा प्रश्न फार लहान आहे. परंतु जी लढाई बहुजन वर्गाची, जी बाबासाहेबांनी सुरू केलेली लढाई, जी गणपतराव तपासाने सुरू केलेली, जी त्या काळामध्ये बाबू जगजीवनरामांनी सुरू केलेली लढाई, ती लढाई फार मोठी आहे. आणि त्या लढाईमध्ये त्या लोकांनी सर्वोच्च त्यांची बलिदान दिलं, त्या लढाईसाठी बळ दिलं, सगळं घरदार सोडून बहुजन वर्गाला एकत्र करण्यासाठी काम केलं. आज ती परिस्थिती आहे का? आज मागासलेल्या समाजाकडे बघण्याचं, महेशजी तुम्ही या युतीला शिवशक्ती भीमशक्तीची युती म्हणता का? थेट प्रश्न आहे. मी तुम्हाला एकच म्हणेल, ज्या ज्या ठिकाणी मोदी सरकारच्या विरोधामध्ये बहुजन वर्गाला, आदिवासी वर्गाला, मुस्लिम समाजाला एकवटता येईल त्या त्या ठिकाणी मी त्याला शिवशक्ती आणि भीमशक्तीचीच आघाडी म्हणेल. कारण छत्रपती शिवाजी जिथे मोदीचा विरोध होत असेल, मोदीच्या विरोधात जन्मत येत असेल, त्याला महेश तपासे असं म्हणतात की आम्ही शिवशक्ती भीमशक्ती म्हणू. मी येतो राहुल लोंढे तुमच्याकडे. अजून मी आता प्रशांत इंगळेंकडे जातोय. प्रशांत इंगळेजी, तुम्ही तुमची बहुजन समाज पार्टी या युतीकडे कसं पाहते? सर, ऍक्च्युली सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देईल की आपण हे या विचारपीठावर आपण ही चर्चा घडवून आणली, त्यामुळे आपला आणि मॅक्स महाराष्ट्राला धन्यवाद. दुसरं महत्वाचं असं की ज्या बाबासाहेबांचं नाव घेऊन आजपर्यंत सत्तारूढ असो किंवा विरोधी पक्ष असो ज्यांनी काही राजकारण केलं, तर त्याच बाबासाहेबांनी स्वतः बाबासाहेबांच्या हयातीमध्ये बाबासाहेबांनी तत्वांशी आणि तत्व आयडिओलॉजी सोबत कधी कॉम्प्रोमाइज केली नाही. बाबासाहेब उभ्या हयातीत तत्वांसोबत तत्वांना घेऊनच लढत गेले आणि त्यांचे पायी त्यांचे अनुयायी आपण सगळे आहोत. तर त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी भीमशक्ती आणि शिवशक्ती जो प्रयोग आता होत आहे महाराष्ट्रामध्ये, हा प्रयोग काही नवीन नाही, हा प्रयोग पूर्वी पण झालेला आहे. आणि ज्या पद्धतीने त्यावेळेसही असंच याला संबोधलं गेलं होतं की ही भीमशक्ती नाही तर ही एका पर्टिक्युलर गटाने एका पक्षासोबत अलायन्स केलंय, ह्या माध्यमातून आम्ही या युतीकडे बघत आहोत. म्हणजेच वंचित बहुजन आघाडी अलायन्स विथ शिवसेना, तर ह्याला आपण भीमशक्ती कॉल नाव देतोय हे चुकीचं आहे. ही वंचित बहुजन आघाडीची युती शिवसेनेसोबत असू शकते, असा आमचा दृष्टिकोन आहे युतीकडे बघण्याचा. तुम्ही तत्वाच्या गोष्टी बोलत होता, तुमच्याकडे नंतर त्या मुद्द्यावर येतो. मी राहुल लोंढेंनी हात वर केला होता. काय मुद्दा मांडायचा पटकन मांडा, म्हणजे मग पुढच्या सेक्शनकडे जाऊ. माझे मित्र महेश तपासे यांनी जो शेवटचा मुद्दा बोलता सांगितलं की मुस्लिम असेल किंवा दलित असेल, आदिवासी असेल, बहुजन समाज असेल, मोदींच्या विरोधात जी आघाडी होईल त्याला युती म्हटलं जाईल, भीमशक्ती म्हटलं जाईल असा उल्लेख होता. पण माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी 4 दिवसापूर्वी आणि कालही विधान केलेलं आहे की शरद पवार साहेबच भाजपाचे आहेत, भाजपासाठी काम करतायत. मग तपासे साहेब इथं आम्हाला सांगतात की जर मुस्लिम समाज असेल, आदिवासी असेल, कष्टकरी असेल, बहुजन असेल, यांच्या एकत्र आले तर ती मोदींच्या विरोधात आपण ती युती तयार करू शकतो. पण बाळासाहेब आंबेडकर उद्धव ठाकरे बरोबर जाताना शरद पवार जाहीरपणे आरोप करतायत, त्याचं काय? त्याचं मी पुढच्या टप्प्यात उत्तर देणार आहे. आज फारुख अहमद यांच्याकडे जातोय. फारुख अहमद, आंबेडकरी विचारांचा जो पक्ष असतो तो हिंदुत्ववादी विचाराकडे कधी जात नाही किंवा हिंदुत्ववादी जातीवादी विचारांच्याकडे सोबत कधी जात नाही. तुम्ही
म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी युती केलेली आहे, तर तुम्ही आंबेडकर वादाचे पायीक आहात की तुम्ही हिंदुत्ववाद स्वीकारलेला आहे की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्ववाद सोडलेला आहे? तेव्हा किरणजी, आपण नेहमी एका संकुचित मानसिकतेतूनच कोणत्याही गोष्टीला तोडमरोड करून जर एका दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत, तर हे आपल्या संविधान अनुकूल प्रगल्भ राजकारणाला अनुसरून होणार नाही. पहिली गोष्ट आहे की वंचित बहुजन आघाडीचा विरोध हा कडव्या हिंदुत्वाला आहे, वैदिक हिंदुत्वाला आहे, हिंदूंना नाही, हिंदुत्वाला नाही. कडवा हिंदुत्व किंवा वैदिक हिंदुत्व ज्याला आपण म्हणतो, त्या हिंदुत्व ज्याचा मूळ आधार विषमतेवर, मनुस्मृतीवर आधारित आहे, भेदभावाच्या राजकारणावर, भेदभावाच्या समाजकारणावर, अर्थकारणावर आधारित असलेल्या हिंदुत्वाचा आमचा उघड विरोध आहे. आणि जे संतांचं हिंदुत्व आहे, जे सगळ्यांना जिओ और जिनोदच्या कन्सेप्ट वर आधारित जे हिंदुत्व आहे, त्याला विरोध असण्याचं कारण नाही आहे. ती आपली ग्रामीण संस्कृती आहे. गंगा जमनी संस्कृतीतूनच या देशानं हजारो वर्षापासून इथं सर्व धर्म, जात, पंथ गुन्ह्या गोविंदांना राबत आलेलो आहोत. तर त्या हिंदुत्वाला काही विरोध नाही. आणि आता वारंवार आपण पाहिलं की गेल्या 3 वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की आमचा शेटजी आणि भटजीचं हिंदुत्व नाही आहे, आमचा जानवे आणि शेंडीचं हिंदुत्व नाही आहे. तर ज्या पद्धतीनं त्यांनी 3 वर्षामध्ये सर्व समावेशक असं राजकारणाचं एक कमिटमेंट त्यांच्या कार्यातून दिसून आलेलं आहे, ते लक्षात घेता आपण एक क्लिअर करतो की प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे, वैदिक हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. आणि त्यामुळं त्या हिंदुत्वाच्या आधारावर उद्धव ठाकरेजी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा प्रबोधनकार ठाकरे यांचं हिंदुत्व विवेकवादी, विज्ञानवादी आणि संतांच्या विचाराला अनुसरून असल्यामुळं त्याच्या पाठीशी उभं राहणं हे संविधानाच्या चौकटीतलं हिंदुत्व आहे. आणि मला वाटतं की त्याला आपण कडव्या हिंदुत्वाशी तुलना करता येणार नाही. बरोबर आहे, कडव्या हिंदुत्वाशी तुलना करता येणार नाही. आमचं हिंदुत्व जे आहे वैदिक हिंदुत्व नसून या देशातल्या श्रमण संस्कृतीतलं किंवा बहुजनांच्या संस्कृतीशी संबंधित असणारे हिंदुत्व आहे. गंगा जमनी संस्कृतीत असं सांगितलेलं आहे. हाच प्रश्न घेऊन मी लक्ष्मण हाके सरांकडे. लक्ष्मण हाके सर, एकदा एक हिंदुत्वाची बाजू घेत असताना आपण आंबेडकरवादी पक्षाशी युती करतोय, ही राजकीय सोय आहे, मजबुरी आहे का शिवसेनेची? शिवसेनेची मजबुरी नसून इथून पुढच्या कालावधीमध्ये शिवशक्ती आणि भीमशक्ती म्हणजे या महाराष्ट्रामधल्या मराठी माणसांना डोळ्यासमोर ठेवून त्या मराठी माणसांमध्ये मग 18 पगड जातीची माणसं असतील, दीनदलित असतील, मायनॉरिटी मधली माणसं असतील, या सर्व माणसांना बरोबर घेऊन वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना इथून पुढच्या कालावधीमध्ये काम करत आहे. माझ्या अगोदरच एका प्रवक्त्यांनी सांगितलं की सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाकारलेलं आहे. महाराष्ट्राचा एक मराठी धर्म आहे आणि महाराष्ट्राचा जो मराठी धर्म आहे, महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नावरती रस्त्यावरती उतरून आक्रमकपणे लढा लढणारी शिवसेना ही संघटना आहे. आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये बाळासाहेब आंबेडकर आणि सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्रामध्ये एक नवीन समीकरण, या महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीचं उभं राहू पाहतंय. आणि नक्की याच गोष्टी डोळ्यासमोर ठेवून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती झालेली आहे. आमच्या पक्षप्रमुखांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय एक शिवसैनिक म्हणून महाराष्ट्रामधल्या सर्व शिवसैनिकांनी सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून इथून पुढच्या कालावधीमध्ये रस्त्यावरची लढाई ही तीव्र स्वरूपाची होणार आहे. आणि भीमशक्ती राहिला प्रश्न. भीमशक्ती फक्त सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशीच आहे. याचं कारण मी तुम्हाला अगदी दाव्यानिशी सांगू इच्छितो. कारण इतर जे काही भीमशक्तीमधले गट तट आहेत हे वेगवेगळ्या पक्षामध्ये गेलेले आहेत आणि त्यांचं अस्तित्व आता किती उरलेलं आहे याचं सुद्धा आपल्याला विश्लेषण होणं आवश्यक आहे. कारण सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी इथली आंबेडकरी जनता, इथला दलित वर्ग, इथले वंचित समूहामधले सगळे माळी, साळी, कोळी, तेली, हाटकर, धनगर, सनगर, वंजारी, गावगाड्यामधला 12 बलुतेदार, 18 आलुतेदार, त्याचबरोबर एसबीसी प्रवर्गामधली माणसं, या सर्व माणसांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मताच्या रूपानं या महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची जर युती झाली तर निश्चित पद्धतीनं सत्ताधारी आणि एस्टॅब्लिश वर्गाच्या पायाखालची वाळू सरकल्या वाचून राहणार नाही. हा दावा मी निश्चित पूर्ण
आत्मविश्वासानं तुमच्या समोर मांडू शकतो. सर काही 2 दिवसांपूर्वीच युती झाल्याच्या नंतर संजय राऊत सर असं म्हणाले की प्रकाशजी आंबेडकरांनी बोलताना थोडस विचार करून बोलावं, सांभाळून बोलावं. याचा अर्थ काय आहे की लगे अजून युती होऊन 2 दिवस झालेले नाही. मी सन्माननीय खासदार संजयजी राऊत साहेब यांच्या मतावरती प्रतिक्रिया देण्यापेक्षा मी एकच सांगेन की आमच्या पक्ष प्रमुखांनी जो वंचित बहुजन आघाडी बरोबर जाण्याचा जो निर्णय घेतलेला आहे आणि या महाराष्ट्रामधल्या तमाम दीन दलित वर्गाला, वंचित बहुजन समाजामधल्या सर्व लोकांना हा निर्णय अतिशय आवडलेला आहे. कारण मी ग्रासरूटला फिरणारा कार्यकर्ता आहे. गावोगावच्या लोकांचा प्रतिसाद पाहता इथून पुढच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना निश्चित परिवर्तन घडवल्या वाचून राहणार नाही. बरोबर आहे. युती झाल्यानंतर आम्ही महाराष्ट्रातल्या अनेक विचारवंतांशी या संदर्भात चर्चा केल्यानंतर जे काही काळापूर्वी ही प्रकाशजी आंबेडकरांच्या राजकारणावरती टीका करत होते, कट्टर टीका करत होते, त्यांच्याशी सुद्धा बोलल्यानंतर त्यांनी सुद्धा या युतीचं त्या काळामध्ये स्वागत केलेलं होतं. मग त्याच्यामध्ये नांदेडचे सुरेश गायकवाड असतील, अर्जुन डांगळे असतील किंवा अनेक लोक ज्यांच्याशी आम्ही या संदर्भात बोललो. पण मी आता राहुल लोंढेंकडे जाणार. राहुल लोंढेजी, तुमचं शेडी दानव्याचं हिंदुत्व आहे आणि तुम्ही काय आंबेडकर विचारांशी संबंधित नाही आहात, अशा प्रकारचा आरोप तुमच्याकडे झालेला आहे. तुम्ही त्यांच्या सोबत आहात, वैदिकांच्या सोबत. मी आता मला एक 5 मिनिटं किरणजी आपण वेळ द्यावा. हे प्रबोधनकारांचं निश्चितपणे प्रबोधनकारांचं हिंदुत्व शेंडी जाणवायचं नव्हतं किंवा बाळासाहेबांचं हिंदुत्व पण शेंडी जाणवायचं नव्हतं. मी तुम्हाला घटना सांगतो. ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये मग तो 70चा 60चा काळ असेल, जेव्हा दलितांवर धनदांगडे अत्याचार करायचे, बऱ्याच गावांमध्ये अत्याचार झाले, मारहाण झाली, मुर्दे पाडले गेले दलितांचे, काही ठिकाणी त्यांना संपवण्यात आलं, तेव्हा मला वाटतं हा इतिहास आहे. 1972ला हे शिवसेना सन्मान्य बाळासाहेब ठाकरे रस्त्यावर उतरले होते. 1972ची गोष्ट आहे. हुतात्मा चौकात जेव्हा रिपब्लिकन नेते समाज जमा झाला तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा या हुतात्मा चौकात जाऊन भाषण केलं होतं आणि त्यांनी या अत्याचाराचा निषेध केला होता. त्यांनी या धनदांडग्यांचा निषेध केला होता आणि त्यांनी सांगितलं की या अत्याचार दलितांवर होतात महाराष्ट्रामध्ये. किरणजी आपण यांना बोलायला आपण 5 मिनिटं दिली. मला तेवढा वेळ द्या. आपण मला इथे सांगू ना, हे जर बाळासाहेबांचे हिंदुत्वाला आता जर शेंडी जाणवायचं म्हणत असतील ना, तर बाळासाहेबांनी पण काय महाराष्ट्रात केलं हे पण कळणं गरजेचं आहे. फक्त उद्धव ठाकरेंनी केलं नाही हे. युती केली म्हणजे बाळासाहेबांनी जे 60 वर्षात 50 वर्षात जे महाराष्ट्रामध्ये करून दाखवलंय ते पण यांना इतिहास कळला पाहिजे. हा बोला ना. ज्या वेळेस हा प्रकार घडला किंवा मग रिडलचा विषय असेल, रिडलच्या विषयामध्ये सुद्धा हे दोन समाज जेव्हा मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये लाखोचे मोर्चे करून जेव्हा समोर उभे राहिले तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या बंगल्यावर बैठक झाली. तिथे बाळासाहेब ठाकरे आदरणीय बाळासाहेब ठाकरे उपस्थित होते. तेव्हा तो हा वाद मिटला गेला. मार्मिकमध्ये या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी एक शीर्षक लिहिलेलं आहे, वाद संपवूया आता संवाद घडवूया. हे बाळासाहेबांनी सुद्धा हे विचार ही शिवशक्ती भीमशक्ती युती त्या काळात घडवली होती. आज यांना उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व पटायला लागलंय. म्हणजे बाळासाहेबांनी जो विषय महाराष्ट्रात मांडला, बाळासाहेबांनी अत्याचाराचे निषेध केले, बाळासाहेब रस्त्यावर उतरले. असं म्हणणं आहे भाजप ही कट्टर हिंदुत्ववादी संघटना आहे, त्याच्यासोबत तुम्ही आहात. तुम्ही शेंडी जाणव्याचं हिंदुत्व सोडलेलं आहे. जे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा एक प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही मागच्या आठवड्यात की आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची आम्ही युती करतोय, त्यांनी महाविकास आघाडीतनं बाहेर पडावं. शरद पवारांना त्यांनी अजून ओळखलेलं नाहीये. महाविकास आघाडीने नेहमी वापरून घेतलंय. कालही बाळासाहेब आंबेडकर तेच म्हटले की शरद पवार भाजपाचेच आहेत. मग हे कोण बोलणार आहे? ही बाजू पण समोर आली पाहिजे ना. म्हणजे फक्त शेंडी जाणवाचा उल्लेख करायचा, पण ज्या बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या ठाकरे गटाची युती केली त्याच बाळासाहेब आंबेडकरांचे 2 विधान या दिवसात आलेले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीतनं बाहेर पडावं हा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला युती करताना. त्यांनी शरद पवार साहेबांवर काय जाहीर आरोप केलाय की ते भाजपाचे काम करतात म्हणून. याचं उत्तर द्यावं वंचित आघाडी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी. लक्ष्मण हाकेंनी बोट वर केलं होतं. लक्ष्मण हाके सर बोला. सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर यांची युती महाराष्ट्रामधल्या जनसामान्यांच्या एकत्रित आणण्याच्या दृष्टिकोनातून एक मैलाचा दगड ठरलेली आहे.
आणि नक्की ठरलेली नाही अजून. मुद्दा झालेला आहे सर, तुम्ही मुद्दा मांडा. मुद्दा झालेला आहे, डबल डबल तू नको. हा बोला. तर नक्की भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट आहे ना, नक्की यांचा प्रॉब्लेम काय आहे? आता त्यांचे प्रवक्ते बोलत होते, लोंढे साहेब. जर 2 पावलं पुढे टाकून सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्रित येऊन जर महाराष्ट्रामध्ये नवीन राजकीय समीकरण जर घालू पाहत असतील तर नक्की प्रॉब्लेम असायचं कारणच नाही यांना. आम्हाला काही प्रॉब्लेम काहीच नाही साहेब. ठीक आहे, तुमचा हो, मुद्दा- आम्ही कुठं म्हटलं युती करू नका, युती सोडा म्हणून. फारुख अहमद सरांकडे येतो. फारुख अहमद सरजी, या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये 1973 साली पहिली युती झाली होती आणि ती युती भैयासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरे यांची युती झाली होती. त्याच्यानंतर नामदेव ढसाळ यांनी शिवसेनेशी युती केली होती. त्याच्यानंतर सगळ्यात मोठी युती की ज्याच्यामुळे म्हणजे ग्रामीण भागातले सवर्ण आणि दलित जो वाद होता तो रामदास आठवलेंची युती शिवसेनेशी झाली, त्याच्यानंतर मिटला गेला होता. नंतर परत या संदर्भातली युती आली, आता बाळासाहेबांनी झालेली आहे. तर ह्या युतीतनं दलित समाजाला नेमकं काय मिळालेलं आहे आतापर्यंत? समजा आता रामदास आठवले इतक्या वेळ ती मंत्री होते, त्याच्या अगोदर अनेक लोक होते. ह्या युतीत समाजाला काही मिळत नाही, काय सांगाल तुम्ही? या देशामध्ये आपण बघतोय की महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र यामुळे म्हणवला जातो की या महाराष्ट्रामध्ये बहुजनवादी संतांची मोठी परंपरा राहिलेली आहे आणि सगळ्या जे वंचित घटक आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळोवेळी आपण पाहिलेलं आहे की नेतृत्व पुढे येतो, संघटना पुढे येतात, पक्ष पुढे येतो आणि आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनुभवतोय की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी गेल्या 35-40 वर्षामध्ये नेहमी या सगळ्या वंचित घटकांचं राजकारण केलेलं आहे. त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट पुरतं मर्यादित न राहता शेड्यूल कास्टच्या सगळ्या जाती समूह असतील, मायक्रो ओबीसी असतील, मायनॉरिटी मुसलमान असतील, या सगळ्यांच्या कल्याणाचा, यांच्या विकासाचा आणि यांच्या संधी आणि समाजाला काय मिळालं? वंचित समाजाला ठेवलेलं काय आहे. मिळालं आतापर्यंत झालेल्या भीमशक्ती शिवशक्ती युतीपासून? मला वाटतं दिलेला वेळ आपण थोडस आम्हाला वापरू द्यावा. तर या पद्धतीनं समाजाला मिळालं नाही किंवा समाज घटकांना वंचित ठेवलं सत्तेपासून, संधीपासून, त्याच्यासाठी हे राजकारण इथं केलं जातोय. आणि मला वाटते की जेवढे वंचित घटक आहेत मग त्यांना राजकीय अस्पृश्यतेपोटी संधीपासून नाकारलं होतं. अशा वंचित बहुजन घटकांना सत्तेत आणण्यासाठीच ही खूप मोठं परिवर्तन आपल्या समोर आपण बघतोय की घडून आलेलं आहे. आणि अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण बघू शकतो की या माध्यमातून एक असं समीकरण आहे की शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी हे बहुजन आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्रित येऊन सत्तेमध्ये आणल्यानंतर याचे पूर्ण परिणाम जे असतील ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसणारच आहे. पण 1973 साली युती झाली होती शिवसेना आणि भैयासाहेब आंबेडकरांच्या पक्षाची, पण बीएमसीचं इलेक्शन एकत्रित लढवल्यानंतर एकही जागा त्या काळात भैयासाहेब आंबेडकरांची आली नाही. आणि त्यानंतर तशाच पद्धतीनं रामदास आठवलेंनी युती केली, त्याच्या पक्षाचे उमेदवार केले, त्याला सुद्धा मत मिळालं नाही. मी प्रशांत इंगळे यांच्याकडे जाणार आहे की शिवशक्ती आणि भीमशक्तीचं नाव घेतलं जातं, दलित समाजातल्या नेत्यांना पुढे आणलं जातं, त्यांचा वापर केला जातो, पण मात्र ही प्रस्थापित पक्ष जे आहेत त्यांची मतं मात्र काही दलित समाजाच्या उमेदवारांना मिळत नाही. काय सांगाल तुम्ही या आतापर्यंत झालेल्या शिवशक्ती भीमशक्ती युतीच्या इतिहासातला असा इतिहास आहे? माफ करा, शेवटचं तुमचं ते वाक्य जे आहे तो प्रश्न मला टेक्निकल एरर आला होता त्यावेळेस, पुन्हा एकदा प्लीज. आतापर्यंत अनेक प्रयोग झालेले आहेत, त्यातनं दलित समाजातली लोक जी आहेत ती युती झाल्यानंतर भरभरून मतं जी आहेत ती प्रस्थापित पक्षाला देतात आणि त्यांचे उमेदवार निवडून येतात. पण जे वंचित घटकातून उभे राहिलेले उमेदवार असतात त्यांना मात्र पाडलं जातं, त्यांच्या बरोबरीला दुसरा उमेदवार उभा केला जातो, त्यांचं खच्चीकरण केलं जातं आणि त्यामुळे मग ही अशी भीमशक्ती शिवशक्तीची युती आहे नंतर जाऊन फुटून जाते. म्हणजे अशा आतापर्यंतच्या युतींचा सगळा इतिहास आहे. तुम्ही काय सांगा? निश्चितच हाच इतिहास आहे या सर्व युत्या आघाड्यांचा आजपर्यंत महाराष्ट्राने बघितलेला आहे. ज्या वेळेस अशा पद्धतीच्या युत्या झालेल्या आहेत त्या युत्यांचा फायदा फक्त ठराविक दलित नेत्यांना आणि त्या ठराविक पक्षांना झालेला आहे. समाजाला याचा कुठच्याही पद्धतीचा फायदा आजपर्यंत झाला नाही. जशी पूर्वीपासूनची युती तुम्ही म्हणत असाल, भैयासाहेबांची युती झाली, त्यानंतर नामदेव ढसाळ साहेबांनी युती केली होती आणि त्यानंतर रामदासजी आठवले साहेबांनी युती केली होती. तर समाजाला या युतींमधून कुठलाही फायदा झाला नाही किंवा
अशा पद्धतीच्या युत्यानंतर एकच आपल्याला बघायला मिळालेलं आहे की इथल्या दलित नेत्यांना निव्वळ जे सत्तारूढ पक्ष आहेत किंवा जे पक्ष त्यांच्यासोबत युत्या आघाड्या करतात ते त्यांना फक्त वापरून घेण्याचं काम करतात आणि त्यांच्या माध्यमातून समाजाला देखील वापरण्याचं काम इथले सत्तारूढ आणि विरोधी पक्ष करत असतात. त्याचं ज्वलंत उदाहरण असं आहे की ज्या वेळेस शिवशक्ती भिवशक्ती प्रयोग झाला 2012 मध्ये झाला होता, त्यावेळेसही त्याच्यानंतर समाजाला काही आर्थिक फायदे, काही सामाजिक फायदे किंवा इतर कुठच्याही पद्धतीची कामं समाजाची झालेली नव्हती. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की ह्या अशा पद्धतीच्या युती ज्या वेळेस होतात त्याच्यानंतरची जी गत आहे, इलेक्शन्स हे प्रीपोल अलायन्स करतात, पण पोस्ट पोल अलायन्स म्हणजे अलायन्स झाल्यानंतर, इलेक्शन झाल्यानंतर याच नेत्यांची परिस्थिती आम्ही जवळून बघितलेली आहे की ज्या वेळेस हे ज्या पक्षाला सपोर्ट करतात आणि सत्तेवर आणून बसवतात त्याच पक्षाची लोकांच्या पाठी ही सगळी नेते मग मला एक महामंडळ पद द्या किंवा मला एक आमदारकी द्या किंवा मला एक मंत्रीपद द्या यासाठी हे सतत धावत असतात. म्हणजे प्री पोल अलायन्स असेल त्यावेळेस सन्मान केला जातो आणि पोस्ट पोल दाबून त्यांचा अपमान केला जातो. हा आजपर्यंतचा इतिहास महाराष्ट्राने बघितलेला आहे. मी महेश तपासेंकडे जाणार. महेश तपासे सर, अशा प्रकारचाच अनुभव आहे सगळीकडे. काँग्रेसशी अलायन्स करा, राष्ट्रवादीशी करा किंवा शिवसेनेशी करा किंवा भाजपशी करा, अलायन्स केला जातो आणि त्यानंतर मात्र या आंबेडकरी नेत्यांच्या किंवा भीमशक्तीच्या नाव घेऊन एकत्रित आलेल्या नेत्यांचा ज्यांचा गवगवा केला जातो त्यांच्या तोंडाला मात्र नंतर पानं पुसली जातात. आता जे वक्त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये काही अंशी काही गोष्टी खऱ्या देखील आहेत. बघा, बहुजन वर्ग असेल किंवा बहुसंख्य वर्ग असेल, आपल्याला सर्वांना स्वतंत्र भारतामध्ये एक समान संधी आणि एक समानचा दर्जा भारतीय राज्यघटनेने दिला. आता समाजामध्ये तेवढा विषमता थोड्या प्रमाणात असू शकते, परंतु आपल्याला देखील तो प्रयत्न करून बहुसंख्यासोबत आपल्याला एकरस होण्याची आवश्यकता कुठेतरी आली झाली तरच मला वाटतं की भविष्यामध्ये हा जो वाद आहे की अमुकचा नेता तो अमुकचा नेता, मला काय फक्त मागासवर्गीयांचा नेता व्हायचं नाही, मला नेता ह्या भारतातल्या जनतेचा व्हायचं, माझ्या महाराष्ट्राच्या जनतेचा व्हायचं. मी जर लोकप्रतिनिधी झालो तर मी एका वर्गासाठी काम करणार नाही, मी समस्त विभागाच्यासाठी काम करणार आहे. ही भावना मला वाटतं सर्व बहुजन नेत्यांच्या मनामध्ये आणण्याची आवश्यकता आहे. फक्त बहुजनांचा नेता जेव्हा तुम्ही स्वतःला घोषित करता त्याच्यानंतर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तो थोडा फक्त होतो, हे देखील थोडं दृष्टिकोन आपण सर्वांनीच बदलण्याची आवश्यकता आहे. राहुल लोंढे मगाशी जे म्हणाले त्यांच्या त्या वक्तव्याशी मी थोडासा सहमत आहे. प्रकाश आंबेडकर साहेब अभ्यासू नेते, त्यांच्या मागे फार मोठी पार्श्वभूमी आहे आणि शिवसेनेचा नवीन मित्र झाल्यानंतर थेट त्यांनी तो ही शरद पवारांना डागण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी नरेंद्र मोदीच्या सरकारवर किंवा फडणवीस शिंदेवर डागली असती तर आम्हाला अधिकचा आनंद झाला असता. परंतु आम्हाला अजूनही कळालं नाही का ते असं म्हणाले की शरद पवार हे भाजपचे आहेत. आता भाजपला जेवढ्या ठिकाणी नामोहरम करण्याचा प्रयत्न केंद्र पातळीवर विपक्ष म्हणून शरद पवार करत असतील तेवढं कदाचित कोणच करत नसेल. आणि हे लपली गेलेली गोष्ट नाही की पूर्ण देश पातळीवर सबंध विपक्षाचा आधारस्तंभ शरद पवार आहेत. आता काल संजय राऊत साहेब त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांना म्हणाले की तुम्ही असं बोलू नका वगैरे नका. आज मला वाटतं प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊतांनाच म्हटले की तुम्ही मला सल्ला देऊ नका, तुमच्याऐवजी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा सल्ला मानेल. त्याच्यामुळे या ज्या छोट्या छोट्या टीथिंग प्रॉब्लेम्स आहेत ही मोठी कटुतामध्ये निर्माण होऊ नये याच्यासाठी माझी विनंती राहील फारुख अहमद साहेबांना की आपण देखील योग्य वेळी योग्य सन्मान सर्वांचा करायला शिकलं पाहिजे. काय जुन्या गोष्टी असतील, फारुख अहमद सरांना काही बोलायचंय, त्यांनी बोट वर केलं होतं, काही कटू अनुभव असतील त्या गोष्टी बाजूला ठेवून व्यापक जो आपला दृष्टिकोन आहे, मोठी लढाई काय आहे, व्हॉट इज द बिगर बॅटल हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. आपण आपल्या छोट्या छोट्या कसबे सांभाळण्यामध्ये जो मोठा विषय आहे त्या मोठ्या विषयाला आपण बगल देतो ते होता कामा नये. आपल्या सर्वांची लढाई मोठी, ह्या पॅनलमध्ये जेवढे लोक आहेत या सर्वांची लढाई मोठी आहे. तो लहान पक्षात आहे की मोठ्या पक्षात आहे की सत्ताधारीमध्ये की विपक्षमध्ये हे गौण आहे, ह्याला अर्थ नाहीये. परंतु तो एक नेता आहे, तो बहुजन वर्गाचा प्रतिनिधी आहे आणि तो स्वतःची कर्तव्याची जाण ठेवून त्या मोठ्या लढाईचा एक सैनिक आहे हे मी म्हणतो. आणि म्हणून माझा कुणाही बद्दल द्वेष नाहीये. आज कुणाला काही गोष्टी छोट्या दिसत असतील किंवा स्वतःचा फायदा दिसत असेल, भविष्यात त्यांना लक्षात येईल की आपली भूमिका ही समाजाला बळकटी देणारी असली पाहिजे, त्याच्या हिताचं रक्षण संरक्षण करणारी असली पाहिजे. आपली भूमिका भारतीय राज्यघटनेचा पालन पोषण रक्षण करणारी असली पाहिजे, ना की त्याला छेद देणारी.
ठीक आहे, चालेल, ठीक. फारुख अहमद सर, तुम्ही हात वर केला होता, बोला. येतो इंग्रजी मला आणि हा मोठे. हा मला एक फक्त एक मुद्दा जोडायचा होता की आजपर्यंत आपण पाहत आलो की प्री पोल अलायन्स करताना इतकं इझी पद्धतीनं ते अलायन्स घडवून आणायचं आणि नंतर पोस्ट पोल काहीतरी मंडळ महामंडळ मागून घेण्याचं राजकारण करायचं. हे राजकारण अनेक नेत्यांचं महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आणि युती करतानाच जर आपण खंबीर पद्धतीनं आपलं पूर्ण ब्ल्यूप्रिंट समोर ठेवून आपला अजेंडा समोर ठेवून आणि आपल्या अजेंड्यावर समोरच्या पक्षांना आपण सहमत करूनच जर ही युतीने आघाडी केली तर ती युती आघाडी लांब पल्ल्याची ठरू शकते आणि ती काहीतरी वंचित घटकांच्या पदरात काही पाडून देऊ शकते. म्हणून आपण पाहिलात की आम्ही घाई गडबडीनं कोणतीही युती आघाडी केलेली नाही, विचारपूर्वक आघाडी केलेली आहे, विचारपूर्वक युती केलेली आहे. आणि आताही जी प्रक्रिया सुरू आहे की माननीय उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की काँग्रेस राष्ट्रवादी सोबत त्यांच्या माध्यमातून जे डायलॉग होतोय आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्हाला म्हणजे आज काळाची गरज आहे. सेक्युलर पक्षांसोबत तात्विक मतभेद असले तरी या सगळ्या पक्षांना सोबत एकत्रित यावं लागणार आहे. या गोष्टीवर आजही आम्ही ठाम आहोत. म्हणून मला असं म्हणायचं आहे की आपल्या पक्ष म्हणून आदरणीय बाळासाहेबांसोबत युती आणि आघाडी करणं हे काही सोपं काम नाहीये. कोणत्याही पक्षासोबत आपण बघतोय की जे प्रश्न मीडियाच्या माध्यमातून उचलला जाते की यांच्यासोबत युती का आणि त्यांच्यासोबत आपल्या अटींवर आणि आपल्या अजेंड्यावर जर एखादा पक्ष सोबत येत असेल तर ते घेण्यासाठी आदरणीय बाळासाहेबांना काही नकार नाहीये. मी तुम्हाला आठवण करून देतो की 5-10 सतत हरलेल्या जागा काँग्रेस राष्ट्रवादीला आदरणीय बाळासाहेबांनी 19ला मागितले होते. तर हे सगळं त्यांनी आकडेवारीसह जागाच्या नावाची यादी सुद्धा आम्ही दिली होती. म्हणजे काहीतरी ठोस पद्धतीनं आपण युती किंवा आघाडी केली तर पोस्ट पोल आपल्याला नैराश्य येत नाही. आणि उद्या जी महाविकास आघाडीची प्रक्रिया सुरू आहे तेही होताना आपलं असं काही राहू नये की ती झाल्यानंतर अडीअडचणी येऊ नये. त्याचा भाग म्हणून काही पण असं गोष्टींची बोललं जातं स्पष्टता आणण्याचा अहमद सर प्रयत्न की आहे. अशी पण एक प्रतिक्रिया आहे की प्रकाश आंबेडकरांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत यांच्या पक्षासोबत युती केली याचं कारण त्यांना महाविकास आघाडी फोडायचे, महाविकास आघाडी फोडण्यासाठी ती युती झाली असा एक आरोप केला जातो. काय सांगाल? बघा तेच मी म्हणतोय की ज्या पद्धतीनं कोणतंही चांगलं घडत असताना त्याच्यामध्ये खोडं टाकण्याचं आणि लोकांचं परसेप्शन बिघडवण्याचं काम एक विषमतावादी चळवळीने यापूर्वी केलेलं आहे. ते भाजप सारख्या पक्षांचं काम आहे की दिशाभूल करणे, बुद्धिभेद करणे आणि त्याची रिओढण्याचं काम प्रसार माध्यमाने काही नेत्यांनी केलं तर आपल्याला शंका येते की या पद्धतीनं वंचितांचं राजकारण उभं करू द्यायचं नाही. हा विडा हे आपल्या पर्यायी माध्यमांनी आणि पर्यायी संघटनांनी सुद्धा उचललेला आहे का? कारण कोणतीही गोष्ट करत असताना ताकदीनं त्याला आपली भूमिका मांडणं हे क्रम प्राप्त असतो. म्हणून त्या आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे काही नरेंद्र मोदी नाही की जे मीडिया समोर जात नाहीत. वारंवार सर्वाधिक मीडियाला फेस करणारा महाराष्ट्रातला देशातला जर कोणी नेतृत्व असेल तर ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहे, जे सातत्यानं प्रसार माध्यमाच्या संपर्कात राहतात. जी भूमिका मांडायची आहे ते एकदम ठणकावून भूमिका मांडण्यासाठी आदरणीय बाळासाहेब हे ओळखले जातात. फारुख अहमद जे बोलले त्याच्यात तथ्य आहे, कारण की प्रकाशजी आंबेडकरांना कधीही फोन केला तर ते कधीही प्रसार माध्यमांशी बोलायला टाळत नाही. अत्यंत महत्वाचा मुद्दा फारुख अहमद यांनी मांडला. मी लक्ष्मण हाकेंनी बोटवर केलेला आहे. काय बोलायचं सर तुम्हाला, बोला. महाराष्ट्रामध्ये 2014 साली स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी 4-5 पक्षांची युती केलेली होती आणि त्या युतीमध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर जे रासप होतं, आरपीआय होते किंवा शेतकरी संघटना होती किंवा विनायक मेटेंचा पक्ष संघटना होती, ते पक्ष आज रोजी भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहेत का किंवा भारतीय जनता पार्टी त्यांचा उल्लेख करते का किंवा ते नेते आता सध्या कुठे आहेत, हा एक प्रश्न झाला. दुसरा प्रश्न असा आहे की शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी ही जनसामान्यांच्या नेतृत्वाला, चळवळीला आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाला एक विस्तृत असा पट उपलब्ध करून देणाऱ्या या 2 नैसर्गिक पक्षांची, संघटनांची ही युती आहे. आणि आत्ताचे जे भारतीय जनता पार्टी जी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेमध्ये आहे ती लोक नक्की कोण आहेत? तर ती राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेली आहेत, काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेली आहेत. भारतीय जनता पार्टीनं जे मूळ वंचित असतील, भटक्या विमुक्त असतील किंवा बहुजन वर्गातील ज्या नेत्यांनी जो भारतीय जनता पार्टी वाढवण्याचा प्रयत्न केला त्या मुद्दा दुसरीकडे जातोय. मुद्दा आपण परत असा आरोप केला जातोय की प्रकाशजी आंबेडकरांनी
शिवसेनेशी, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेशी जी युती केली आहे ती महाविकास आघाडी फोडण्यासाठी केलेली आहे, काय सांगाल तुम्ही? खरं मला असं काही वाटत नाही, कारण सर्वांचा समान शत्रू आहे नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातला शिंदे गट, आणि हा समान शत्रू असल्यानंतर काही प्रश्न डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीमधील सर्व पक्ष एकत्रित येतील, सर्व सन्माननीय नेतेगण एकत्रित येतील आणि निश्चित महाराष्ट्र वाचवायचा असेल आणि देशाला एक योग्य दिशेनं नेतृत्व द्यायचं असेल तर निश्चित वरिष्ठ मंडळी या गोष्टीचा विचार करतील. कारण आज रोजी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या स्वायत्त संस्था आहेत, निवडणूक आयोग असेल, ज्युडिशरी असेल, यावरती डायरेक्ट इनडायरेक्ट प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणात या मॅन्युप्युलेट झालेत का, किंवा त्या वारंवार काही एका अंगाने निर्णय घेतात का, अशा पद्धतीची शंका महाराष्ट्रामधल्या, देशामधल्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे. आणि या शंकेला जर खऱ्या अर्थानं हे संविधान वाचवायचं असेल, लोकशाही वाचवायची असेल, जनतेचं राज्य वाचवायचं असेल, तर निश्चित पद्धतीनं अशा छोट्या छोट्या गोष्टीवरती एकमेकांमध्ये वाद घालत बसण्यापेक्षा वरिष्ठ मंडळी या गोष्टीवरती निश्चित विचार करतील, 2 पावलं मागे येतील, 2 पावलं पुढे येतील आणि निश्चित पद्धतीनं नरेंद्र मोदी असेल, भारतीय जनता पार्टी असेल किंवा महाराष्ट्रातला शिंदे गट असेल, शिंदे गटाला तर कुठलाही मागं पुढं कोणताही विचार नाहीये, तो येत्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे संपलेला असेल. पण निश्चित पद्धतीनं शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी देशाला नेतृत्व देईल, महाराष्ट्राला नेतृत्व देईल, हा आत्मविश्वास. आके सर, ही विचारांची युती आहे की पक्षांची युती? येस, ही विचारांची युती आहे. कारण शिवसेनेचा इतिहास पाहता शिवसेनेनं कधीही जात बघितली नाही, कधीही पात बघितली नाही, धर्म बघितला नाही. शिवसेनेनं सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय, नेतृत्व मोठं करण्याचा प्रयत्न केलाय. आके सर, प्रश्न थेट आहे, हा म्हणजे विचारांची युती आहे की पक्षांची युती आहे? ही विचारांची युती आहे आणि पक्षांची युती आहे, आणि या सर्वांचा मिळून एकच शत्रू आहे, भारतीय जनता पार्टी आणि त्यांना सपोर्ट करणारे सर्व पक्ष. ठीक आहे, ठीक. राहुल रोंडे, एक मिनिट येतो गांगणे तुमच्याकडे. ही विचारांची युती आहे की पक्षांची युती आहे? मला हाके सरांचं अभिनंदन करायचं आहे की कुठलं पंचांग घेऊन ते समोर बसले टेबलवर की शिंदे गटाला विचार आहे, त्यांना भवितव्य नाही. मला म्हटलं एक प्रचंड मोठे ज्योतिषकार लक्ष्मण हाकेंच्या स्वरूपात आपण या ठिकाणी पाहतोय. हाके सरांना मी आठवण करून देतोय की जशी बाळासाहेबांनी, किरणजींनी सांगितले की 1973ला भैयासाहेब आणि बाळासाहेबांची जशी युती झाली, तशी या ठाण्यामध्ये आज ज्यांची आम्ही जयंती साजरी करतोय धर्मवीर आनंदगे साहेब यांनी सुद्धा ठाण्यामध्ये भाई संगारे यांना बोलवून एक शिवशक्ती भीमशक्तीची मूर्तीवर रवली होती. आज दिघे साहेब नाही, तो दिघे साहेबांच्या पश्चात आज जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना, ठाकरे साहेब, एकनाथ शिंदे साहेब, हे तुम्ही जो मगाशी विषय काढला की युतीपूर्वी प्रचंड त्यांना आश्वासनं द्यायची आणि निवडणुका संपल्या की कुठंतरी त्यांना वाटाण्याच्या अक्षर लावायच्या, हे दिघे साहेबांनी पण केलं ना ठाण्यात. मुद्दा येतोय साहेब, आठवण करून देतोय की ठाण्यामध्ये इंडीचे गट, जो ऐक्यवादी गट आहे, मग त्यांचे भैयासाहेब असतील, वनिताताई असेल किंवा जितेंद्र कुमार, या सगळ्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी इथला जिल्हा प्रमुख, आमदार, नेता म्हणून महापालिकेत स्टँडिंग कमिटी चेअरमन सारखी पदं दिली. पक्षांची युती आहे राहुल, विचारांची साहेब. माहिती आहे राहुल, इतिहास राहुल माहिती आहे, विचारांची युती आहे की पक्षांची युती आहे? आता त्यांचे विचार कसे जुळले, आज संजय राऊतांनी टीका केली, ते विचार कसे काय जुळले मग त्यांचे? ही विचारांची युती नाहीये, ही पक्षांची युती आहे. विचार जर जुळले असते तर आज संजय राऊतांसारखे नेते अशा उच्च विभवशील बाळासाहेब आंबेडकरांवर टीका करण्यासाठी धजावले नसते, हे या ठिकाणी मला सांगायचं आहे. त्यामुळे इथे विचार अजून जुळलेले नाही. युती आहे की पक्षांची युती आहे? बोला सर. ह्याच्यामध्ये असं आहे की ही जी युती आपण बघत आहोत ही पक्षांची युती आहे. मी आधी पण सांगितलं तुम्हाला की एक वंचित बहुजन आघाडी गट जो आहे हा गट आणि एक शिवसेना, अशा 2 जणांची ही युती झालेली आहे. पण प्रश्न हा आहे की ह्या युती आघाडीकडे बघताना हे सगळं जो नॉमनक्लेचर युज करतात भीमशक्तीचा, तो आम्हाला आक्षेपार्ह आहे. तुम्ही वंचित बहुजन आघाडी म्हणूनच लेबल लावून युती करा, त्याला भीमशक्तीचं नाव देण्याचं कारण नाही. आणि दुसरं महत्वाचं असं की आता माझे मित्र लक्ष्मण हाकेजी म्हणाले की शिवसेनेने कधी जातपात बघितली नाही. तर मला असं वाटतं की थोडाफार त्यांना विसर इतिहासाचा पडला असावा. कारण हा तोच पक्ष आहे ज्यांनी राज्यसभेमध्ये रिझर्वेशन इन प्रमोशन बिल ज्यावेळेस आपण ठेवत होतो त्यावेळेस रिझर्वेशन आणि प्रमोशन बिल जे आहे हे बिल अधिकाऱ्यांना प्रमोट करणारं बिल होतं. तर शिवसेनेचे तत्कालीन त्यावेळेसचे खासदार
संजयजी राऊत साहेब असतील किंवा समाजवादी पक्षाची लोक ह्यांनी मिळून हे राज्यसभेमध्ये रिझर्वेशन इन प्रमोशन बिल फाडण्याचं काम केलं होतं. मला वाटतं त्याचा विसर हाके साहेबांना पडला असेल. यावरूनही वेगळी परिस्थिती अशी की महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस रमाबाई हत्याकांड झालं होतं त्यावेळेस देखील सरकार ही शिवसेना आणि बीजेपीचीच होती. हा इतिहास आहे. कदाचित याचाही विसर हाके साहेबांना पडला असेल. तर ह्या पद्धतीने आमचं असंच म्हणणं आहे की पक्षांची युती ही पक्षांचीच युती आहे. ही पक्षांचीच युती आहे. पण मला एवढंच सांगायचंय सर, मला एकच मिनिटं द्या. मला एवढंच सांगायचं आहे की कदाचित आमचे जे इथले महाराष्ट्रातले प्रस्थापित दलित नेते आहे हे कुठेतरी कमजोर पडलेले आहे. यांना युती आघाडीची गरज पडते आहे. आमच्यासाठी शिवसेना, बीजेपी आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही सारखे आहे. कारण दोघांच्याही राज्यकालामध्ये, शासनकालामध्ये इथल्या दलितांवर, इथल्या बहुजनांवर नेहमी अन्याय, अत्याचार झालेले आहे. हा इतिहास महाराष्ट्राने बघितलेला आहे. तपासे सर बोला. विचारांची युती आहे की पक्षांची युती आहे? कारण की सगळ्या पक्षांमध्ये कुठे ना कुठे निळा झेंडा घेतलेला रिपब्लिकनचा नेता आहे. बघा, आज तरी ही नक्कीच पक्षाची युती आहे, पण ही विचारांच्या युतीमध्ये परिवर्तित होऊ शकते. पण त्याच्यासाठी सगळ्याकडनं संघर्ष करण्याची आवश्यकता आहे. ही पक्षांची युती विचारांच्या युतीमध्ये डोळ्यासमोर आहे मुंबई महापालिकेचा, आणि तेवढ्या उद्दिष्टापुरतं सध्या तुम्ही हात वर केला होता, बोला. आपला वेळ इंगळे साहेबांच्या प्रश्नाला मला उत्तर द्यायचं आहे. इतिहासामध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत, हे मान्यच आहे. ते इतिहास आहे, ज्या घडल्यात त्या घडल्यातच. पण इतिहासामध्ये ही पण गोष्ट घडलेली आहे की बहुजन समाज पक्षाच्या सुश्री मायावतीने भारतीय जनता पार्टी बरोबर 4 वेळा युती करून उत्तर प्रदेशमध्ये सरकार स्थापन केलेलं होतं. हाही इतिहास नोटेड करावा कुणी इंगळे साहेबांनी. आणि मग त्याच्या अजून मला खोलात जायची मला आवश्यकता वाटत नाही. कारण मग ते सत्तेत आल्यानंतर त्यांनी काय काय केलं होतं राजकारणामध्ये कोणी धुतल्या तांदळासारखं नाही. त्यामुळे इंगळे साहेबांनी हाही इतिहास उद्योग करावा. नाही, प्री पोल अलायन्स आणि पोस्ट पोल याच्यात फरक असतो साहेब. आपण प्रवक्ते आहात एका मोठ्या पक्षाचे, आपण हा मुद्दा समजून घेतला पाहिजे. मला सर्व माहिती आहे. आपण समजून घेतला पाहिजे मुद्दा की प्री पोल अलायन्स काय आणि पोस्ट पोल काय. आदरणीय बँकुमारी मायावतीजींनी प्री पोल अलायन्स कधीच केलं नाही. एक मिनिट प्री पोल आणि पोस्ट पोल मी तुम्हाला एक सांगतो. तुम्ही विचारामध्ये सुद्धा बदल केलेला होता. हाती नाही गणेश आहे हे वाक्य कुणाचं होतं? त्यामुळे इतिहासामध्ये जाऊ नका. आत्ताच्या महाराष्ट्रामध्ये 2023 साली ज्या वंचित बहुजन आघाडीनं आणि ज्या शिवसेनेनं युती केलेली आहे हे खरे मास बेस्ड हे दोन्ही पक्ष आहेत. आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये हे 2च पक्ष असतील. आणि या 2 पक्षाचाच विचार या महाराष्ट्रामधल्या सर्व भागामध्ये आणि सर्व महाराष्ट्र व्यापून राहील. आम्ही नसणार आहे का हाके साहेब? आम्ही नसणार आहे का? हो हाके साहेब, म्हणजे समग्र देशामध्ये 2च पक्ष तुमचे असणार आहेत. हाके साहेबांचं जे विधान आहे ना, हाके साहेबांचं विधान हे मुंगेरी लालके हसून सपने, आम्ही काय करणार आहे तिकडे? मुंगेरी लालके हसून सपने. हाके साहेबांचं विधान म्हणजे मुंगेरी लालके हसून सपने आहे. स्वप्नातून ते जागे बाहेर पडले पाहिजे. मला वाटतं की आता किरणजी आपण बोलल्यानंतर इतरांनी थोडस तुम्ही असाल त्याचा आनंद आहे, पण आम्ही पण असणार आहे की नाही पण तुम्ही असलो पाहिजे. तुम्ही मिनिट झाले. आता किरणजीनं नाव घेतलेलं आहे तर तुम्ही बोलू द्या. तुम्ही बोलत असताना आम्ही अडथळा बोला. इथं जे मूळ प्रश्न आहे की युती राजकीय आहे का, तर राजकारण हा लोकशाही मधला एक लाईफलाईन आहे. त्यामुळे राजकारण आहे आणि राजकीय युती आहे तर हा एक उद्दिष्टांची युती असते. आणि इतिहासामध्ये रमण्यामध्ये काहीही अर्थ नाही. पुन्हा इतिहास हा फक्त वर्तमान आणि भविष्यासाठी आपल्याला काय धडा मिळाला तेवढं बघण्यासाठी आहे. सोनवणे साहेब, मी तुम्हाला एक मिनिट आपण आता कुठंच नाही, इथं चॅनलवरच आहात. त्यामुळे आपण आहात चॅनलवर, ही चांगली गोष्ट आहे. तर आपण थोडं संयमानं घ्या. आपण कुठंच नसण्यामागलं कारण पण तेच आहे. संयमानं घ्या थोडं आणि ऐकून घ्या. इतरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नये.
कारण ते सगळं आपण गुत्ता दिलेला आवाज दाबणाऱ्यांच्या विरोधात लढण्याची आपला वेळ आपले संपत हा आहे. तर त्यामुळं किरणजी माझा मुख्य मुद्दा हा होता की इतिहासामध्ये रमता जमणार नाही. इतिहासातल्या झालेल्या जे काही आपल्याला धडा मिळालेला आहे ते लक्षात घेऊन वर्तमान आणि भविष्यात आपल्याला ताकदीने एक अस्तित्व आपलं समोर कसं आणता येईल, बहुजनांचं वंचितांचं राजकारण कसं उभं करता येईल आणि यासाठी आम्ही जे काही करत आहोत ते आम्ही ठोक बजाकी ज्याला म्हणतात सगळी बाजू तपासून आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आपलं सार्वभौमत्व, आपली शक्ती, आपलं मोठेपणा हे आम्ही कोणाच्या अधीन राहणार नाही, कोणासोबत फरफटत जाणार नाही. वैचारिक बाजूनं, उद्दिष्टांच्या बाजूनं क्लॅरिटी आणि स्पष्टता राहावी या हेतूनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक गोष्ट ताकदीनं मांडून सगळी गोष्टी घेऊन पुढे चाललेल्या आहेत. आणि आज जी माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी, माननीय उद्धव ठाकरेजींनी एक सोबत येण्याचा निर्णय घेतलेला आहे, आम्ही अपेक्षा व्यक्त करतो की महाविकास आघाडीचे इतर राजकीय पक्ष सुद्धा वंचित आणि बहुजनांचं वाटा स्वीकारतील, त्यांचं प्रतिनिधित्व, त्यांचा हिस्सा स्वीकारतील आणि एक घटक पक्ष म्हणून त्यांनी सोबत येणं आणि हे समोर भाजप विरोधी सर्व पक्षांची एकजूट होणं ही काळाची गरज आहे. संविधानवादी उद्दिष्टांची पूर्तता. सगळ्या पाहुण्यांचं धन्यवाद. तुम्ही अत्यंत महत्वाच्या विषयावरती तुम्ही मॅक्स महाराष्ट्राच्या सोबत संवाद साधला. आपण भीमशक्ती आणि शिवशक्ती युती किती खरी किती खोटी याच्यावरती पण चर्चा घडून आणली. या निमित्तानं आपण सर्वात पक्षांना आमंत्रण केलं होतं, भाजपला आमंत्रण केलं होतं. भाजपच्या प्रवक्त्यांनी ऐन वेळेला नकार दिला, मनसेशी अप्रोच केला होता. राज्यात देशातील जवळपास जे महाराष्ट्रात जे ऍक्टिव्ह सगळे पक्ष आहेत त्यांच्याशी आणि कार्यकर्त्यांशी सुद्धा संवाद केला होता. तुम्ही या सगळ्यांची मतं ऐकलेली आहे. नेमकं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? येणाऱ्या काळामध्ये या शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीचं किंवा प्रकाशजी आंबेडकर आणि उद्धवजी ठाकरे यांच्या युतीचं नेमकं काय भवितव्य होणार आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला समजणार आहे. पण तुम्ही आता ह्या चर्चेतून काय अर्थ काढता नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.